गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप धमाल चालू आहे सगळ्यांची. आता कसं आहे की आज मॉर्निंग झालेली आहे आणि आज मॉर्निंगला आम्ही चाललेलो आहे काजूच्या बागेत. आज माझा अवतार बघून तुम्ही बोलता की भाई कुठे चालला आहे MC स्टँड म्हणून, पण आज आम्ही चाललो आहे काजूच्या बागेत. तर फार ऊन असणार आहे त्याच्यामुळे ही सगळी तयारी आहे. टोपी आहे, टॉवेल आहे. आता ह्या गोणीत बॉटल ठेवलेल्या आहेत आम्ही आणि काजूच्या बागेत जायचं आहे. थोडाशी भाजावळ करायची आहे. तर ह्या पूर्ण व्हिडिओ व्लॉगमध्ये तुम्ही हेच पाहाल की काजूचं कसं काय, काजूची झाडं असतात, काजूच्या बागेत काय काय करावं लागतं वगैरे वगैरे वगैरे. ते बघू शकतात, ते म्हणजे काका आहेत तिथे, ते भारी घेऊन जात आहेत. सो आपली बाकीची मंडळी सगळी पुढे चाललेली आहेत. प्रत्येकाच्या हातात काय ना काहीतरी गोष्टी दिलेल्या तुम्ही पाहू शकता. तिथे प्रत्येकाच्या हातात काय ना काहीतरी विषय आहे. एकाच्या हातात टोपली, एकाच्या हातात भारी आहे, तर कोणाच्या हातात पाणी आहे. तर आज ह्याचा अर्थ असा आहे की ऑलमोस्ट आमचा जो आफ्टरनून आहे तो तिकडेच जाणार आहे सगळ्यांचा. तर यशा ह्या जंगलातून आम्ही आमच्या बागेत जाणार आहोत आणि त्या ठिकाणी थोडीशी कामं उरलेली आहे, ती पेंडिंग आहे. ते घरी जायच्या अगोदर ती कामं करून घ्यायची आहेत. हे बघा, हे करवंद काढतायत सगळी पुरी. करवंद इज सेंट टू बी अ पार्ट ऑफ अ रानमेवा. हां, आणि हिच्या भारीत टोपलीत बघू शकता तुम्ही फक्त जेवण आहे, त्याच्यापेक्षा काहीच नाही आहे. पण ते जड आहे. पण आपला माणूस पण उचलणारा तेवढाच जड आहे त्याच्यामुळे. हां, आणि आमच्यासोबत एक फसवणूक झालेली आहे. आम्हाला सांगितलं आहे 2 तास आणि 2 तासाने 2 तास बोलले 10ला येणार नाही, आले 2ला. तर ह्याप्रमाणे आम्ही आमचं मन बनवलेलं आहे की 2 तास म्हटलं तर आपल्याला तिथे अर्धा दिवस काढायचा आहे. हा सरप्राईज आहे आपल्यासाठी. धोका आणि असं तसं नाही, गोलीगत धोका आहे भाई हा. म्हणून तर तुम्हाला अर्ली मॉर्निंग सगळ्यांना उठवलेलं आहे ना. अशा प्रकारे रेस्टचा विषय चाललेला आहे. संख्याचे फेफडे फुललेले आहेत. पण ऑप्शन नाही मित्रांनो आपल्याकडे. आज जायचंय म्हणजे जायचंय. पुण्यांची रांग सकाळी सकाळी पुन्हा. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं ना तर हे संपूर्ण जंगल आहे. तुम्ही बघू शकता पाठी पूर्ण जंगल आहे आणि ह्या जंगलाच्या मध्येच काजूची आणि आंब्याची जी बागा असतात ना ते लावले जातात. त्यांना काही प्लेन जमीन वगैरे अशी काही रिक्वायरमेंट नसते. तुम्ही कातलात पण लावू शकता. बरं, हे मोठे मोठे जे दगड तुम्ही पाहतात ना खाली, ते सगळं कातल आहे. तर त्या कातलात आपण म्हणतात ना की आंब्याची आणि काजूची झाडं लावतो आणि त्यांना जास्त पाण्याची पण रिक्वायरमेंट नसते. बिकॉज जे पावसाचं पाणी असतं ना ते या कातलात मुरून राहतं आणि त्याच्यामुळे तेच जे पाणी असतं ना ते कातलमधनं युटिलाइज करून मग ते काजूची आणि आंब्याची झाडं लागतात. म्हणूनच कधी पण रानावनातच काजूची झाडं बागा वगैरे लावतात. गरमी फार आहे गावाला सध्या तरी. ऊन तर इतका आहे ना की लिटरली चटके बसतात, एवढा ऊन आहे इथे. पण झाडं असल्यामुळे थोडंफार बरं वाटतं. आजूबाजूला झाडं पाहू शकतात म्हणून थोडंसं छान वाटतंय. पण जर झाडं नसती ना तर आय स्वेअर हा ऊन झेपला नसता भाई. म्हणून झाडाची किंमत आज कळते की भाई झाडं किती इम्पॉर्टंट आहेत ते आपल्यासाठी. अशा प्रकारे असं मला काय वाटतं की आम्ही वाट हरवलेलो आहे. वाट काय दिसे ना. पाठी पुढे सोबतची जी माणसं आहेत ना ती कुठेतरी पुढे गेलेली आहे आणि गाईड करण्यासाठी आमचे 2 गाईड्स आहेत माझ्याकडे. आणि मी फार वर्षानंतर इथं येतोय आणि मला काहीच समजत नाही की हा कुठे जाणार रस्ता आणि काय करणार आहे. हाँ तो देखा, बोला मैं तेरे को. आई एम सो सॉरी. बॅक टू द रुटीन. पाठी जावं लागणार आहे आपल्याला. तेच म्हणताय काहीतरी वाट दिसत नव्हती. बट ठीक है, कोई इश्यूज नहीं है. हमारे साथ में हमारे गाइड है. ओ माय गॉड, तुम्ही बघा, हे बघू शकता,
कसली कोचं लागलेली आहेत टॉयलवरती. मला किडे वाटत असतील हे, पण दिस इज द कोचं. हे काटे आहेत झाडांचे. भैया नाही काढायला लागेल. हे पुन्हा एकदा थैंक यू तृप्ति फॉर अगेन टेकिंग अस ऑन द रूट. और कुछ ही समय में लगता है हम पहुंचने वाले हैं. ऑलमोस्ट 15-20 मिनिट्सचा वॉक होता हा. पण निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्ही बोलाल तर एकदम सुंदर. फायनली वी हॅव अराइव्ड टू अ डेस्टिनेशन. तुम्ही पाहू शकता हा स्मॉलसा गेट आहे. दॅट इज दी ओपनिंग. आणि इथूनच एंट्री टाकायची आपल्याला आपल्या बागेत. आणि समोरच तुम्ही पाहू शकता हे भला मोठा काजूचं झाड. ओय होय होय होय. लेट्स सी काजू कसे लटकलेत. लाल लाल मुंडा. काही खाली पडलेले आहेत. काजू तुम्हाला दाखवते बघा. हाय हाय हाय. हे काजूचं फळ असतं असं. हे वरच्या सेक्शनला बॉन्ड असं म्हणतात. आणि हे जे खालचं असतं ते काजू असतं. आपण ह्याला भाजून बाहेर काढतो. ते काजूच्या ह्याच्या आजचं गर असतं. हे बघा हे कसे सुकलेत बघा काजू. एक अगदी सुकून गेलेले काजू आहेत हे. मला खूप सारे काजू खाली पडलेले दिसतील. बट ही अशी आपली मोठी बाग आहे संपूर्ण. जिथे तिथे पाहाल तुम्ही फक्त आणि फक्त काजूच दिसेल तुम्हाला खालून वरपर्यंत. इतर फक्त पहिलं झाड आहे. हे पूर्ण खालपर्यंत तिथे म्हणू शकतो आपण एकदम डीपमध्ये. आपण कमसे कम 50च्या वरती आमची झाडं आहेत. चला मित्रांनो, आता भेटूया पार्ट 2 मध्ये आणि जाणून घेऊया भाजवळची प्रोसेस आणि खूप साऱ्या गमती नेक्स्ट व्हिडिओमध्ये.